नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्याणी लोकायन आयएस अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करत आहे। जसं की आपण मागच्या आठवड्यापासून बघितलं की आपण करंट अफेअर्सची एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे। तर इथून पुढे प्रत्येक आठवड्याच्या दर रविवारी आपण करंट अफेअर्सचा एक व्हिडिओ अपलोड करत जाणार आहोत। चला तर मग सुरू करूयात, एक्सपिरियन्स द करंट विथ कल्याणी। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की जगातला सर्वात उंच रेल्वे पूल जो आहे तो कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे। तर हा पूल चिनाब नदीवर बांधण्यात आला आहे। चिनाब पूल जगातील सर्वात उंच रेल्वे पूल। हा पूल आयफल टॉवर पेक्षा सुद्धा उंच आहे। बरं, हा पूल चिनाब नदीवरच का बांधला? तर चिनाब ही जम्मू काश्मीर मध्ये उगम पावणारी एक नदी आहे। ती पुढे पाकिस्तानात जाते। आर्टिकल 370 रद्द झाल्यापासून जम्मू काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे हे दाखवण्यासाठी सरकारला जम्मू काश्मीरचं खोरं संपूर्ण भारताशी कनेक्ट करायचं होतं। त्याच्यासाठी त्यांनी चिनाब नदीच निवडली आणि म्हणून चिनाबवर हा सगळ्यात उंच पूल बांधण्यात आलेला आहे। तर चिनाब रेल्वे पूल हा जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील चिनाब नदीवर आहे। चिनाब नदी जम्मू काश्मीर मधल्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ती रियासी या जिल्ह्यामध्ये आहे। हा पूल कटरा ते संगलदान हा रेल्वे मार्ग आहे। त्या रेल्वे मार्गाच्या दरम्यान हा पूल बांधण्यात आलाय। उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा हा एक महत्वाचा भाग आहे। उधमपूर श्रीनगर आणि बारामुल्ला पुढे पाकिस्तानकडे जातो। उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक या प्रकल्पाचा हा महत्वाचा भाग आहे। पुलाची उंची नदीपात्रापासून 359 मीटर एवढी आहे। पुलाची उंची किती आहे? तर 359 मीटर। हा महत्वाचा पॉइंट आहे, हा लक्षात ठेवा की पुलाची उंची नदीपात्रापासून 359 मीटर आहे। जसं की मी बोलली, आयफल टॉवर पेक्षा 35 मीटर उंच। या प्रकल्पाचं पर्यवेक्षण कोणाकडून करण्यात आलं? तर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन यांनी या प्रकल्पाचं पर्यवेक्षण केले। पायाभूत संरचना डिझाईन कोणी बनवली? तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर यांनी पायाभूत संरचना डिझाईन बनवली। स्लोप स्टॅबिलिटी विश्लेषण आयआयटी दिल्ली यांच्याकडून करण्यात आले। भूकंप सहनशक्तीचं विश्लेषण आयआयटी दिल्ली आणि आयआयटी रुड़की यांनी केलेलं आहे। ब्लास्ट प्रूफ डिझाईन DRDO यांच्याकडून झालेलं आहे। स्टीलचा पुरवठा स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया सेल यांनी केला आहे। रेल्वे पूल बांधत आहोत तर ऑब्व्हियसली स्टीलची मोठ्या प्रमाणात गरज पडणार आहे। तो पुरवठा कोणी केला? स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियाने केलेला आहे। मग किती स्टील लागले? तर जवळजवळ 28,660 मेट्रिक टन एवढ्या स्टीलचा ह्याच्यामध्ये वापर करण्यात आलाय। विशेष स्टॉपर बेअरिंग मेगाबा स्वित्झर्लंड यांच्याकडून आहे। वापरलेलं सॉफ्टवेअर कोणतं सॉफ्टवेअर वापरले? तर टेक्ला 3D मॉडेल सॉफ्टवेअर हे आपण इथे वापरलेलं आहे। महत्वाचे मुद्दे कोणते कोणते? की चिनाब रेल्वे पूल कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर रियासी जिल्ह्यात आहे चिनाब नदीवर। कटरा ते संगलदान या रेल्वे मार्गावर आहे। पुलाची उंची किती आहे? तर 359 मीटर आहे। हे काही महत्वाचे पॉइंट आहे, हे लक्षात ठेवा। आणि याच्यामध्ये हे एक जस्ट नजर जरी असली तरी ठीक आहे। महत्वाचं म्हणून एक बघू शकतो तर आपण कोकण रेल्वे कॉर्पोरेशन यांनी प्रकल्पाचं पर्यवेक्षण केलेलं आहे, हे एक लक्षात ठेवण्यासारखं आहे। पुढे जाऊया। तर पुढे आहे COP26 परिषदेत भारताची लाईफ आणि पंचामृत संकल्पना। तर कॉप म्हणजे काय? कॉप म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, हा कॉपचा लॉंग फॉर्म आहे। तर कॉन्फरन्स ऑफ पार्टीज हे ग्लासगो स्कॉटलंड येथे भरली होती ही परिषद। तर या परिषदेमध्ये काय होतं की जगातले सगळे देश एकत्र येतात आणि ते हवामानातील बदल या सगळ्या गोष्टींवर चर्चा करतात आणि काही स्पेसिफिक ध्येय असतात ते निश्चित करतात। तर ह्या परिषदेमध्ये काय झालं की आता ही 26वी परिषद भरलेली होती कॉपची। तर या परिषदेमध्ये आपल्या पंतप्रधानांनी लाईफ आणि पंचामृत या दोन संकल्पना मांडल्या, ते आपण बघूया। तर COP26 26वी संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद, ठिकाण ग्लासगो स्कॉटलंड। ठिकाण लक्षात ठेवा, ठिकाण महत्वाचं आहे मित्रांनो। कालावधी आहे नोव्हेंबर 2021, त्यावेळेस भरली होती। पण हा मुद्दा महत्वाचा का आहे आता? कारण आताच 5 जूनला पर्यावरण दिन झालेला आहे, त्याच्यामुळे हे पुन्हा चर्चेत आहे, म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी। महत्वाचे भारतीय योगदान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाईफ आणि पंचामृत या दोन महत्वाच्या संकल्पना जगासमोर मांडल्या। तर लाईफचा लॉंग फॉर्म लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट, पर्यावरणासाठी जीवनशैली। पंतप्रधान मोदी यांनी लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना मांडली। याचा मुख्य उद्देश काय की लोकांनी जागरूक पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारावी
यूज अँड डिस्पोजच्या जागी रिड्यूस, रियूज, रिसायकल ही वृत्ती वाढ. सध्या आपण बघतो बऱ्याचदा की काही गोष्टी स्वस्त असतात म्हणून आपण जस्ट की हा ठीक आहे बाबा यूज अँड थ्रो करून देऊ आपण म्हणून आपण त्या खरेदी करतो. पण हे न करता आपण यूज अँड डिस्पोज पेक्षा रिड्यूस, रियूज, रिसायकल ही वृत्ती वाढवली पाहिजे. म्हणजे प्लास्टिकचा वापर पण कमी केला पाहिजे, हे पण याच्यामध्येच अंतर्भूत आहे. सतत वापराच्या सवयींमध्ये बदल करून कार्बन उत्सर्जन कमी करायला पाहिजे. उदाहरण, पाण्याचा अपव्यय टाळायला पाहिजे, ऊर्जेचा जपून वापर करावा. आपण बघतो अभ्यासिकेमध्ये एसी पण चालू असतो तरी सुद्धा आपण 5 वर फॅन चालू करतो. तर अशी ऊर्जा वाया घालवू नका, ऊर्जेचा योग्य वापर करा. प्लास्टिक ऐवजी नैसर्गिक पर्याय, प्लास्टिकच्या पिशव्याऐवजी तुम्ही कागदी पिशवी, कापडी पिशवी हे सगळं वापरू शकता. तर या प्रकारे तुम्ही सतत वापराच्या सवयींमध्ये बदल करून एक पर्यावरणासाठी उत्तम जीवनशैली निवडू शकता. दुसरं आहे पंचामृत. भारताचे 5 हवामान कृती संकल्प. पंचामृत म्हणजे आपण हिंदू संस्कृतीमध्ये की 5 टाईपचं जे अमृत असतं मिक्स करून त्याला आपण पंचामृत म्हणतो. पण नरेंद्र मोदींनी ते 5 हवामान कृती संकल्प मध्ये यूज केलेली आहे ही संकल्पना. तर मोदींनी पंचामृत या 5 अमृततुल्य संकल्पांचा उल्लेख केला जो भारताच्या हवामान कृतीचा रोड मॅप आहे. तर याच्यामध्ये 5 त्यांनी काय गोल्स सांगितले. तर 2030 पर्यंत भारत 500 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमतेचा उपयोग करेल. नवीकरणीय ऊर्जा म्हणजे काय, तर अशी ऊर्जा म्हणजे असे ऊर्जेचे स्रोत असतात जे कधी न संपणारे आहेत, जसं की सूर्य, वारा हे नवीकरणीय ऊर्जेचे स्रोत झाले. तर त्यांनी सांगितलं की 2030 पर्यंत भारत 500 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमतेचा उपयोग करणार. 2030 पर्यंतच भारत 50% ऊर्जा गरजा नवीकरणीय स्रोतातूनच भागवेल. 2030 पर्यंत भारत एकूण अपेक्षित कार्बन उत्सर्जनात 1 अब्ज टन कपात करेल. एवढं मोठे उद्दिष्ट ठेवले तर आहे, आता कम्प्लीट होतं का नाही ते बघूया. पण ठीक आहे, उद्दिष्ट त्यांनी ठेवले 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जनात 1 अब्ज टन कपात करण्याचं. भारताचे कार्बन उत्सर्जन घनता 2030 पर्यंत 45% कमी करेल. भारत 2070 पर्यंत नेट झिरो उत्सर्जन साध्य करेल. या 5 महत्वाच्या गोष्टी होत्या, हे लक्षात ठेवणं महत्वाचं ठरेल. पुढे जाऊया. तर सध्या ऑपरेशन सिंदूर फारच चर्चेत आहे. पण ऑपरेशन सिंदूर व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच अशा मोहिमा झाल्या आहेत, काही लष्करी, काही बचावात्मक. त्यांची आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून त्याचा आढावा आपण घेऊया. तर भारताच्या अलीकडील महत्वाच्या मोहिमा, लष्करी मोहिमा कोणती आहे, तर रिसेंटली आहे ऑपरेशन सिंदूर. 7 मेला पहलगामवर जो अटॅक झाला, पहलगामचा जो अटॅक होता त्याच्या विरोधात, पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करण्यासाठी लष्करी मोहीम राबवण्यात आली. ऑपरेशन सिंदूर तिला नाव देण्यात आलं. कारण पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर, उद्दिष्ट पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले, समन्वयित लष्करी कारवाई होती. नंतर बचाव आणि स्थलांतर मोहिमा कोणत्या तर कोणती झाली बचावात्मक मोहीम, तर ऑपरेशन गंगा 2022 ला झाली होती. की युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यावर भारतीय नागरिकांना बाहेर तिथून काढण्यात आले. ऑपरेशन गंगा. युक्रेन आणि रशियामध्ये ज्यावेळेस 2022 ला युद्ध चालू झालं त्यावेळेस बरेच विद्यार्थी, जे MBBS करायला बरेच विद्यार्थी आपले आहेत जे युक्रेनमध्ये गेले होते, ते तिथेच अडकून पडले होते. त्यांना तिकडून वापस आणण्यासाठी गव्हर्नमेंटने ऑपरेशन गंगा ही मोहीम राबवली. पुढे आहे ऑपरेशन अजय, जे 2023 मध्ये इस्रायल व पॅलेस्टाईन मधून भारतीयांची सुटका करण्यासाठी. इस्रायल आणि हमास मध्ये जे युद्ध सुरू झालं होतं तिथे पण जवळजवळ 18,000 भारतीय अडकले होते, तर त्यांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय ही मोहीम सुरू केली होती. ऑपरेशन कावेरी ही सुदान मधून भारतीय नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. तर ही ऑपरेशन कावेरी मोहीम सुदानशी रिलेटेड आहे. अजय इस्रायल पॅलेस्टाईन वॉर आणि गंगा युक्रेन. ऑपरेशन देवी शक्ती अफगाणिस्तानातून भारतीयांची सुटका. ज्यावेळेस तालिबानची राजवट सुरू झाली त्यावेळेस तिथून पण भारतीयांची सुटका करण्यासाठी देवी शक्ती हे ऑपरेशन राबवलं होतं. ऑपरेशन वंदे भारत 2021 ला झालं होतं. कोविड काळात विविध देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्याची ही मोहीम होती. समुद्र सेतू, ऑपरेशन समुद्र सेतू, नौदलाच्या साहाय्याने समुद्रमार्गे नागरिकांचे स्थलांतर कोविडच्याच काळात. या दोघी कोविडच्या काळातल्या मोहिमा आहे, वंदे भारत आणि समुद्र सेतू. समुद्र सेतू समुद्रातून आणलं होतं आणि वंदे भारत त्यांनी प्लेन वगैरे माध्यमातून
स्थलांतर करून आणले. तर नीट लक्षात घ्या, गंगा युक्रेनमध्ये केलं होतं, अजय इस्रायलमध्ये, कावेरी सुदानमध्ये, देवी शक्ती अफगाणिस्तानमध्ये. हे युक्रेनमध्ये, हे इस्रायलमध्ये, सुदानमध्ये आणि अफगाणिस्तानमध्ये. हे विचारलं जाऊ शकतं, मला वाटतं विचारलं पण नाही. आपत्ती मदत मोहिमा, पुढची मोहीम कोणती, तर ऑपरेशन दोस्त. तुर्की आणि सिरियामधील भूकंपानंतर मदत व बचाव कार्य. इथे आपल्या नागरिकांना आणण्याचा उद्देश नव्हता. आता 2023 मध्ये टर्कीमध्ये खूप मोठा भूकंप झालेला, त्याच्यामध्ये बरीच जीवित वित्तहानी झाली होती. त्यासाठी त्यांना मदत म्हणून भारताने ऑपरेशन दोस्त राबवलं होतं. त्याच्यानंतर मिशन सद्भाव, व्हिएतनाम, लाओस आणि म्यानमार येथे आलेल्या वादळात मदत कार्य करण्यासाठी मिशन सद्भाव सुरू करण्यात आलं होतं. ऑपरेशन ब्रह्मा, म्यानमार आणि थायलंडमध्ये, आताच रिसेंटली म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंप झाले, तिथे आपण ऑपरेशन ब्रह्मा राबवले त्यांना मदत करण्यासाठी, तिथे बचाव कार्य करण्यासाठी. इतर उल्लेखनीय मोहिमा, ऑपरेशन रक्षक, हे 1990 पासून जम्मू काश्मीरमध्ये सुरू आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधात आणि बंडखोरांविरोधात चालू असलेली कारवाई, ऑपरेशन रक्षक. हे सगळ्यात जुने 1990 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये सुरू केलेलं आहे दहशतवादाविरोधात. आता शेवटी सांगायचं झालं तर, युएई देशाच्या क्रिकेट संघाचा कर्णधार मोहम्मद वसीमची आयसीसी प्लेअर ऑफ मंथ मे 2025 साठी निवड करण्यात आली. मे मधल्या आयसीसी प्लेअर ऑफ मंथ मध्ये युएईचा कर्णधार मोहम्मद वसीमची निवड करण्यात आली. ऑस्ट्रेलिया देशाचा माजी क्रिकेट खेळाडू मॅथ्यू हेडन याची आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समावेश झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन, आताच आपण रिसेंटच न्यूज मध्ये बघितलं की महेंद्रसिंग धोनीची पण आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये निवड झाली आहे. तसंच ऑस्ट्रेलियाचा कोण होता, तर मॅथ्यू हेडन याची आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समावेश झाला आहे. तर महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत सुवर्ण पदक देण्यात आले. धुळे जिल्ह्यातील रोहिणी जिल्ह्यातल्या रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार मध्ये गोल्ड मेडल मिळालेलं आहे. तर दक्षिण आफ्रिका देशाचा माजी क्रिकेट खेळाडू हसीम, हे मला वाटतं न्यूज पूर्ण नाही दिसते, ठीक आहे पुढे बघूया. तामिळनाडू राज्यात 800 वर्षात जुने पांड्या काळातील शिव मंदिर सापडले आहे. तामिळनाडू राज्यामध्ये 800 वर्ष जुने पांड्या काळातील शिव मंदिर सापडले आहे. एम एस धोनी, मी बोलली ते, एम एस धोनी आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये त्याचा पण समावेश झालाय. 11वा भारतीय खेळाडू ठरला आहे एम एस धोनी, ज्याचा हॉल ऑफ फेम मध्ये आयसीसीचा समावेश झालाय. प्रख्यात लेखिका सारा जोसेफ यांना 2024चा तामिळनाडू राज्यातील मातृभूमी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सारा जोसेफ या मल्याळी लेखिका आहेत ऍक्च्युली. तर या सारा जोसेफ यांच्या साहित्याला साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळाला होता, पण त्यांनी लेखन, वाचन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते याच्यामुळे तो पुरस्कार परत केलेला आहे. तर या फक्त नुसत्याच सारा जोसेफ लेखिका नसून या बऱ्याच चळवळींमध्ये पण सामाजिक कार्यकर्त्या पण आपण यांना म्हणू शकतो. तर त्यांना तामिळनाडू राज्यातील मातृभूमी साहित्य पुरस्कार प्रदान केलाय सारा जोसेफ यांना. वर्ल्ड एक्सपो 2025 जपानमध्ये आयोजित करण्यात आला आहे. वर्ल्ड एक्सपो मध्ये काय आहे की जगातले सगळे देश आपली सांस्कृतिक, तांत्रिक प्रगती तिथे शो केली जाते. दर 5 वर्षांनी वर्ल्ड एक्सपो भरवलं जातं. जवळजवळ 6 महिन्यांसाठी वर्ल्ड एक्सपो चालतो. यावेळेस ते वर्ल्ड एक्सपो कुठे आहे, तर जपानमध्ये आयोजित केलेलं आहे. हे लक्षात असू द्या, हे विचारलं जाऊ शकतं. भारतीय व्यक्ती शुभांशु शुक्ला 41 वर्षानंतर अंतराळात जाणार. ऍक्झिओम म्हणून मिशन आहे, त्या मिशन मध्ये हा शुभांशु शुक्ला जो आहे त्या 41 वर्षानंतर अंतराळात जाणारा भारतीय जर ऍस्ट्रॉनॉट आपण म्हणू शकतो, जो इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ISS ला, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे आहे तिथे जाणारा हा भारताचा ऍक्च्युली पहिलाच ऍस्ट्रॉनॉट आहे इस्रोचा. म्हणून ही न्यूज महत्वाची आहे शुभांशु शुक्लाची.
भारताने IIHF वुमन एशियन कप मध्ये कांस्य पदक जिंकले आहे. हा खेळ आईस हॉकीशी रिलेटेड आहे. हा कप आईस हॉकी. ठीक आहे. विक्रम लॉक कॅनाल सोलार योजनेचे उद्घाटन बिहार राज्यात करण्यात आले आहे. ही योजना बिहार राज्यातल्या पाटणा इथे उद्घाटन केलंय. याच्या अंतर्गत इथे सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे, जेणेकरून वीज स्वस्त दरामध्ये, स्वच्छ आणि स्वस्त दरामध्ये वीज उपलब्ध होणार आहे. मालदीव देशाचा ग्लोबल टुरिझम ब्रँड अँबॅसेडर पदी कटरीना कैफची नियुक्ती झालेली आहे. मालदीव देशाच्या ग्लोबल टुरिझम ब्रँड अँबॅसेडर पदी. कर्ज रोखे घेणारी देशातील पहिली महानगरपालिका पिंपरी चिंचवड ठरली. राजश्री शाहू महाराज 2025चा पुरस्कार डॉक्टर जब्बार पटेल यांना जाहीर झाला आहे. डॉक्टर जब्बार पटेल हे म्हणजे वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करता करताच त्यांनी थिएटरमध्ये पण त्यांना इंटरेस्ट निर्माण झाला, म्हणून डॉक्टर ते दिग्दर्शक असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. तर त्यांना राजश्री शाहू महाराज 2025चा पुरस्कार जाहीर झाला आहे. ओके, सो आजच्या सेशन मध्ये बस एवढंच. भेटूया पुढच्या रविवारी. धन्यवाद.